दरम्यान उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे यांना तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। काल रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी आपल्या अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं होतं। मात्र त्यानंतर जेव्हा शिष्टमंडळ आलं, त्यांच्याशी बोलणं झालं, चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण अखेर सोडलं, मागे घेतलं। ही दोन दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं त्यावेळीची ही दृश्य आहेत। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या हस्ते त्यांनी उपोषण मागे घेतलं। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले गेलं। दरम्यान सरसकट आरक्षणाची मागणी मंजूर केलेली नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका सुद्धा व्यक्त केली आहे। ज्यांच्याकडे वडील आजोबा यांच्या नोंदीसह पुरावा आहे आणि प्रमाणपत्रावर कुणबी असा उल्लेख आहे, त्या संदर्भात आमचा विरोध नाही। मात्र कोणताही पुरावा नसताना करण्यात आलेली मागणी सरकारनं अद्याप मान्य केलेली नाही असंही त्यांनी म्हटलंय। मागणीवरती हे आंदोलन खूप दिवस चाललं होतं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र, ती सरसकट कुणबी प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देणार नाही। ज्यांच्याकडे पुरावा आहे, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी मराठ्याची नोंद असेल, त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात असेल, त्याला आमचा विरोध नाही, कारण तो नियम आहे। परंतु अशा प्रकारचा पुरावा नसताना सरसकट जी मागणी होती ती अजूनही सरकारने मान्य केलेली नाही। आणि म्हणून काल सुद्धा नागपूरला आपल्यासोबत वार्ता करताना एका कार्यक्रमामध्ये ते असं बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट प्रमाणपत्र देणार नाही, एका समाजाच्या ताटातून काढून दुसऱ्याला देणार नाही, याचाच अर्थ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही।